संपेल, सूर्य संपेल, पण माझ्या छत्रपतीचा इतिहास संपणार नाही. एवढा इतिहास माझ्या राजांनी या महाराष्ट्राला दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की वा. एकदा सगळ्यांनी अशी घोषणा द्या की हिंगोलीमधल्या लोकांना सुद्धा ती घोषणा कानावर गेली पाहिजे. अशी घोषणा ऐका. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी नीतिवंत कीर्तिवंत बुद्धिवंत शांतिवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. बोलो आलं. जय 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 भवानी. जय 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 भवानी. जय 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 भवानी. जय 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 भवानी. ज्याची खरी सेवा छत्रपती शिवरायांची सुद्धा खरी सेवा होती. ऐका नरशिकर, छत्रपती शिवरायांची सुद्धा खरी सेवा होती. छत्रपती शिवरायांनी खरी सेवा केली म्हणून आज प्रत्येकाच्या मुखात माझ्या छत्रपती शिवरायांचं नाव आहे. तुकोबरे सुद्धा सांगतात अशी सेवा करा ती खरी. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. करिता स्वामी सवेवाद अधिक अधिक आनंद. असावा तो धर्म मग साहू जाते वर्म. करिता स्वामी सवेवाद अधिक अधिक आनंद. वदे वागदेवी तुका विठ्ठल गौरवी. करिता स्वामी सवेवाद अधिक अधिक आनंद. झालेली सेवा, करून घेतलेली सेवा गायक वादक गुणजन मंडळी, टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, या कार्यक्रमाला सहकार्य करणार, पट्टी देणार, वर्गणी देणार, पंक्ती देणार, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ऐका, सुंदर सप्ताह आहे. या सप्त्याला तुम्ही एक जर रुपये दिला, ऐका नरशिकर, तर देव तुम्हाला हजारो रुपये दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे सप्त्याला सगळ्यांनी सडळ हाताने मदत करा. या सगळ्यांनी एक जरी रुपये दिला महिला मंडळी तरी देव तुम्हाला हजारो रुपये देतो. महिला मंडळी काही कमी नाही तुम्हाला. 1,500 1,500 1,500 1,500 25,000 तुमच्या खात्यात आलेत. त्याच्यातले तुम्ही 500 जरी या सप्त्याला दिले हनुमंतरायाच्या कळसाच्या कार्यक्रमाला तर पुढचा हप्ता लवकर येईल. आणि नाही दिले, रमेश महाराज, एका बाईच्या खात्यात 1,500 आलेत नाही. त्या बाईला एवढं टेन्शन आलं, तिने शेजारच्या घरी गेली आणि म्हटली, होय ग तुझ्या खात्यात आले का? शेजारीन म्हटले, आले बी, हिंगोलीला गेले बी, साडी आणली बी.
ती म्हणली तुझ्या आले माझ्या आले नाही. परत दुसऱ्या शेजारच्या घरी गेली, अगं तुझ्या आले का? ती म्हणली आले माझ्या. परत तिसऱ्या शेजारच्या घरी गेली, म्हणली अगं तुझ्या आले का? ती म्हणली माझ्याही आले. हिला एवढं टेन्शन आलं रमेश महाराज, एवढं टेन्शन आलं. ही म्हणली सगळ्यांच्या खात्यात 1,500 आले, माझ्याच खात्यात आले नाही. म्हणून तिने सगळ्या बायाला एकत्र घेतलं आणि तिनं म्हणायला सुरू केलं, माझ्या सरकारने बरे नाही केले, माझ्या खात्यात 1,500 नाही आले. गावाच्या आले, जावच्या आले, नंदच्या आले, सासूच्या आले, पण माझ्या नाही आले. अंगठ्यात फाल्ट असल, KYC केली नसल, अंगठ्यात फाल्ट असल, KYC केली नसल, आधारला मोबाईल लिंक नसल. ज्याच्या खात्यात आले ते 1,500 भाग्यवान आहेत. म्हणून त्याच्यातले फक्त या सप्त्याला 500 रुपये द्या, पुढचा हप्ता टणकन येईल. नाही दिले तर KYCत प्रॉब्लेम येईल. सुंदर हा सप्त्याचं नियोजन आहे. गोड असं हे समस्त गावकरी मंडळी या सप्त्याचं नियोजन करत आहेत. सुंदर असं नियोजन आहे. पंच कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि नियोजन करणंही सोपं नाही. कुठला महाराज आले का, कीर्तनकार आले का, गायक आले का, वादक आले का, मृदंगाचार्य आलेत का, सिस्टीमवाले आलेत का, असे फोन लावू लागतात. मला सकाळपासून रमेश महाराजांना 5-25 फोन लावले. सोपं नाही. लोकांना वाटतं नियोजन करणं म्हणजे सोपं असतं, सोपं नसतं. रमेश महाराज त्यांची संस्था ते शिबिर सोडून इकडं धावपळ करतायत का, तर माझ्या गावातला सप्त्याचा अभिमान मला आहे म्हणून रमेश महाराज तळमळ करतायत. आपल्या माणसानं, आणि एक गोष्ट बोलू, आपल्याच माणसाला आपणच मोठं केलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही आपल्या माणसाला मोठं करसाल त्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातला महाराष्ट्र सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. सुंदर असं नियोजन आहे. गायक वादक हे सुंदर आहेत, एकापेक्षा एक बडे आहेत. नंबर 1चे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मृदंगाचार्य